चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय तसा पाहता अत्यंत परिचयाचा आहे, पण तो तितकाच कुतूहल निर्माण करणारा सुद्धा आहे. हो नक्कीच, कारण हा विषय थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. अगदी बरोबर. आपण सर्वजण यशस्वी होण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतो, म्हणजे प्रचंड मेहनत घेतो आणि भरपूर पैसेही कमावण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनेकदा असा अनुभव येतो की एवढं करूनही हातात पैसा म्हणावा तसा टिकत नाही. हो तेच. आणि सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक व्यवसायात मोठा तोटा होतो किंवा घरात काहीही कारण नसताना अगदी क्षुल्लक कारणांवरून मोठे वादविवाद निर्माण होतात. आणि जेव्हा अशा अनाकलनीय गोष्टी वारंवार घडतात तेव्हा आपण साहजिकच नशिबाला दोष देतो. आपण म्हणतो की माझं नशीबच खराब आहे. खरंय, पण खरोखरच फक्त नशीब या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असतं का? की आपल्या सभोवतालचं वातावरण आणि आपल्या दैनंदिन सवयींचा यात काही मोठा वाटा आहे की हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आपलं भौतिक वातावरण, घरातील ऊर्जा आणि आपलं दैनंदिन जीवन यांचा एकमेकांशी काय आणि कसा संबंध जोडला गेला आहे हे समजून घेणं. म्हणजे या विषयाची मांडणी करताना केवळ वरवरचे उपाय पाहण्यापेक्षा त्यामागील मूळ विचारप्रणाली समजून घेणं जास्त रंजक ठरेल असं मला वाटतं. अगदी बरोबर बोललात. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार मानवी आयुष्यातील अडचणींसाठी केवळ नशीब जबाबदार नसतं, तर अनेकदा वास्तूत निर्माण झालेले वास्तुदोष याला कारणीभूत असू शकतात, असे या लेखात स्पष्टपणे नमूद केलं आहे. वास्तुदोष हा शब्द आपण खूपदा ऐकतो, पण तो अनेकदा चुकीच्या पद्धतीने समजला जातो, नाही का? हो, बघा, लोकांना वाटतं की वास्तुदोष म्हणजे केवळ घराची वास्तू किंवा विटा आणि सिमेंटची चुकीची रचना. पण तसं नसून हा विषय प्रामुख्याने ऊर्जेच्या प्रवाहाशी जोडलेला आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो आणि तिथे नकारात्मक ऊर्जा साचून राहते, तेव्हा त्या स्थितीला वास्तुदोष म्हटलं जातं. ही ऊर्जेची संकल्पना जर आपण रोजच्या जीवनाशी जोडून पाहिली तर ती अधिक स्पष्ट होते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या कष्टाचं फळ मिळवण्यासाठी केवळ शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट पुरेसे नसतात. कष्टांना घरातील सकारात्मक ऊर्जेची जोड लागतेच. हो, समजा एखादी व्यक्ती अत्यंत हुशार आहे आणि ती खूप मेहनत करत आहे, पण ती ज्या ठिकाणी बसून काम करते ते ठिकाण प्रचंड अस्वच्छ, अंधारलेलं आणि कोंदट असेल, तर साहजिकच त्या व्यक्तीच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि मानसिकतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. नक्कीच. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर समजतं की ही संपूर्ण संकल्पना ऊर्जेच्या संतुलनावर, म्हणजे एनर्जी बॅलन्सवर आधारित आहे. जेव्हा सभोवतालचं वातावरण नकारात्मक असतं तेव्हा प्रयत्नांना योग्य ती फळं मिळत नाहीत. कारण माणसाची निम्मी मानसिक ऊर्जा त्या नकारात्मक वातावरणाशी संघर्ष करण्यातच खर्च होते. अगदी तेच. निसर्गाचा मूळ नियमच संतुलनाचा आहे. जेव्हा घरात कोणत्याही कारणाने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती साचून राहते, तेव्हा घरातील एकूण ऊर्जेचं संतुलन बिघडतं आणि या बिघडलेल्या संतुलनाचा थेट फटका मानवी शरीराला आणि मनाला बसतो. यालाच पारंपरिक भाषेत वास्तुशास्त्राने वास्तुदोष असं नाव दिलं आहे. याचाच अर्थ आपण जे घर सजवतो, स्वच्छ ठेवतो, तिथे केवळ भौतिक स्वच्छता महत्वाची नाही, तर ऊर्जेची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची मानली गेली आहे. हो, आणि जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हा आर्थिक चणचणीच्या रूपात किंवा घरातील कलहाच्या रूपात त्याची लक्षणं दिसू लागतात. आता इथून पुढे ही माहिती आणखीनच रंजक होते, कारण या लेखात हे ऊर्जेचं संतुलन पुन्हा कसं प्रस्थापित करायचं यावर काही अत्यंत सोपे आणि दैनंदिन जीवनातील उपाय दिले आहेत. हो, जे आपल्या रोजच्या सवयींचा भाग सहज बनवू शकतात. यातला पहिला उपाय गंगाजल या संकल्पनेवर आधारित आहे. लेखात सांगितल्याप्रमाणे दररोज सकाळी घराची साफसफाई केल्यानंतर घरात थोडं गंगाजल शिंपडण्याचा सल्ला यात दिला गेला आहे. भारतीय संस्कृतीत गंगा नदीला पवित्र मानलं जातं, हे तर आपल्याला माहीत आहेच. जल म्हणजे पाणी हे जगभरातील जवळजवळ सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये शुद्धीकरणाचं सर्वोच्च प्रतीक मानले गेलं आहे. आणि हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये गंगाजल हे पावित्र्याचं मूर्त स्वरूप मानलं जातं. हो, असं मानलं जातं की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घराला बरकत येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. यामागील मानसशास्त्र समजून घेणं खूप उद्बोधक आहे. म्हणजे नुसती भौतिक स्वच्छता नाही, तेव्हा ती एक विधी किंवा रिच्युअल बनते आणि कोणत्याही विधीचा मानवी मनावर खूप सखोल परिणाम होत असतो. हे एक सायकोलॉजिकल रिसेट सारखं काम करतं असं मला वाटतं. दिवसाची सुरुवात करताना जेव्हा पावित्र्याची भावना मनात निर्माण केली जाते, तेव्हा संपूर्ण दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आणि ज्या घरात सकाळी अत्यंत प्रसन्न आणि पवित्र वातावरण असतं, तिथल्या सदस्यांची मानसिकता आपोआप सकारात्मक बनते.
आणि सकारात्मक मानसिकतेतून घेतलेले निर्णय अधिक अचूक असतात, ज्याचा थेट परिणाम आर्थिक प्रगतीवर आणि घरातील शांततेवर होऊ शकतो. भौतिक स्वच्छतेसोबतच मानसिक स्वच्छतेचा हा एक उत्तम संगम आहे. आता पाण्याच्या या शुद्धीकरण प्रक्रियेनंतर या लेखात एका दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या उपायावर प्रकाश टाकण्यात आला आहे, जो ताजी ऊर्जा आणि शिळी ऊर्जा यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. जर गंगाजल सकारात्मकता आणतं तर नकारात्मकता कशामुळे येते हा विचारण्यासारखा मुद्दा आहे. हो, तो उपाय म्हणजे सुकवलेली फुलं किंवा निर्माल्य घरातून बाहेर काढणं. अनेक घरांमध्ये दररोज देवाची पूजा केली जाते आणि देवाला ताजी फुलं वाहिली जातात. पण वास्तुशास्त्रानुसार ही देवाला वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे, असा हा लेख सांगतो, ज्याला आपण निर्माल्य म्हणतो. वेळेअभावी अनेकदा ही फुलं देव्हाऱ्यात तशीच पडून राहतात आणि तिथेच ऊर्जेचं संतुलन बिघडतं. हे निर्माल्य घरात तसंच ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. इथे आपण ताजी ऊर्जा विरुद्ध शिळी ऊर्जा असा विरोधाभास पाहू शकतो. हा मुद्दा मला आधुनिक मिनिमलिझम किंवा डिक्लटरिंगच्या संकल्पनेशी खूप मिळता जुळता वाटतो. कसं काय? म्हणजे बघा, जपानच्या मेरी कोंडो या लेखिकेने स्पार्क जॉय ही संकल्पना मांडली आहे, ज्यामध्ये ज्या वस्तूंमधून आनंद किंवा सकारात्मक ऊर्जा मिळत नाही त्या वस्तू घरातून काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. निर्माल्याच्या बाबतीतही हेच तत्व लागू होतं. खूप छान संदर्भ दिलात तुम्ही. जेव्हा ताजी फुलं घरात आणली जातात तेव्हा ती निसर्गातील चैतन्य आणि ताजी ऊर्जा घेऊन येतात. ती वाढीचं प्रतीक असतात. पण जेव्हा तीच फुलं सुकतात तेव्हा त्यांचं स्वरूप बदलतं. अशा सुकलेल्या फुलांमधून जीवनाचा नव्हे तर ऊर्जेच्या क्षयाचा, म्हणजेच शिळ्या ऊर्जेचा संदेश मानवी मेंदूपर्यंत पोहोचतो. निसर्गाचा हा एक अत्यंत मूलभूत नियम आहे. कोणतीही ऑर्गॅनिक गोष्ट जेव्हा आपला जीवनकाळ संपवते तेव्हा ती विघटित होऊ लागते आणि या प्रक्रियेत सूक्ष्म स्तरावर एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होते. आणि जर सतत डोळ्यांसमोर सुकलेली आणि जुनी फुलं दिसत राहिली तर अजाणतेपणे एक प्रकारची उदासीनता मनावर बिंबवली जाते. त्यामुळे रोजच्या रोज हे निर्माल्य काढून घर स्वच्छ ठेवणं हा नकारात्मक आणि साचलेली ऊर्जा घरातून बाहेर काढण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आता घरातील वातावरणाच्या ऊर्जेकडून आपण एका वेगळ्या पैलूकडे वळूया, जो आपल्या दैनंदिन शारीरिक कृतींशी जोडलेला आहे. आपल्या जेवणाच्या सवयींबद्दलचा हा मुद्दा आहे. जेवताना कोणत्या दिशेला तोंड करून जेवावे याबद्दल लेखात काय म्हटले? या लेखातील तिसरा उपाय जेवणाची दिशा आणि अन्नाची समृद्धी यांच्या संबंधावर आधारित आहे. वास्तुशास्त्र सांगतं की जेवताना नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच तोंड करून जेवावे. आणि यामागील दावा असा आहे की असं केल्याने घरात कधी अन्न आणि धान्याची कमतरता भासत नाही. आता दिशा आणि अन्नाची कमतरता यांचा काय संबंध असू शकतो असा प्रश्न कुणालाही पडेल. या प्रश्नाचं उत्तर प्राचीन काळातील जीवनशैली आणि निसर्गाचं चक्र यात दडलं आहे. प्राचीन काळात कृत्रिम प्रकाश नव्हता. मानवी जीवन पूर्णपणे सूर्याच्या गतीवर अवलंबून होतं. पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा मानली जाते, जी ऊर्जेचं प्रतीक आहे. आणि पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची म्हणजेच समाधानाची दिशा मानली जाते. जेव्हा जेवताना या दिशांकडे तोंड करून बसण्याचा नियम बनवला गेला तेव्हा त्यामागे सूर्याच्या ऊर्जेशी अलाइनमेंट साधण्याचा उद्देश असावा. सकाळी आणि संध्याकाळी नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा मिळावा हा त्यामागील एक व्यावहारिक विचार असू शकतो. यासोबतच मला यात एक मोठा माइंडफुलनेसचा किंवा सजगतेचा पैलू दिसतो. आजकाल आपण बघतो की लोक टीव्ही बघत, मोबाईल स्क्रोल करत कुठेही तोंड करून जेवतात. हो, लक्षच नसतं जेवणाकडे. अगदी. पण जेव्हा शास्त्रात असा नियम सांगितला जातो की जेवताना विशिष्ट दिशेलाच तोंड करून बसा, तेव्हा ती कृती एका शिस्तीचा भाग बनते. अन्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि अन्नाप्रती एक प्रकारचा आदर निर्माण होतो. आणि मानसिक स्तरावर विचार केला तर ज्या घरात अन्नाचा आणि अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेचा आदर केला जातो तिथे अन्नाची कमतरता न भासण्याची भावना निर्माण होणं अतिशय स्वाभाविक आहे. अन्नाप्रती आदर यातूनच या लेखातील चौथ्या आणि शेवटच्या उपायाचा उगम होतो. हा उपाय म्हणजे गाईला अन्न आणि गोसेवा. लेखात म्हटलं आहे की दारात आलेल्या गाईला कधीही उपाशीपोटी परत पाठवू नये, तिला चारा द्यावा. हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हटलं जातं आणि तिला करुणेचं आणि पोषणाचं सर्वोच्च प्रतीक मानलं गेले. नियमितपणे गोमातेची सेवा केल्यास आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही आणि घराची प्रगती होते असं शास्त्रात नमूद केलं आहे. या उपायामागील सामाजिक अर्थ खूप सखोल आहे. मला वाटतं हा उपाय अबंडन्स माइंडसेट किंवा विपुलतेच्या मानसिकतेशी जोडलेला आहे. हो, नक्कीच. जेव्हा एखादा मुका प्राणी दारात येतो आणि आपण त्याला आपलं अन्न देतो
तेव्हा आपण आपल्या मेंदूला एक संदेश देत असतो की माझ्याकडे केवळ माझ्यापुरतंच नाही तर इतरांना देण्याइतपत पुरेसं अन्न आहे. ही भावना माणसाला असुरक्षितेतून बाहेर काढते. कारण गरिबी ही केवळ पैशांची नसते, ती अनेकदा विचारांचीही असते. आणि जेव्हा आपण दुसऱ्या जीवाला खाऊ घालतो तेव्हा आपण समृद्धीच्या मानसिकतेत प्रवेश करतो. यातून करुणा आणि प्रगती यांचा थेट संबंध दिसून येतो. दारात आलेल्या मुक्या प्राण्याला उपाशी न पाठवणं ही एका अर्थाने माणसातील संवेदनशीलतेची चाचणी असते. ज्या घरात अशी करुणा असते तिथे नातेसंबंध अधिक दृढ असतात आणि जिथे नातेसंबंध मजबूत असतात तिथे प्रगती होणं स्वाभाविक ठरतं. या चारही उपायांचं विश्लेषण करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे पारंपरिक ज्ञान हे अनेकदा प्रतीकांच्या स्वरूपात मानवी मानसशास्त्राला कसं हाताळतं. पण या चर्चेच्या या टप्प्यावर एक गोष्ट स्पष्ट करणं मला वाटतं अत्यावश्यक आहे. हो. तर आता आपण या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण पाहिलं की कसं भौतिक वातावरण, दिशा आणि निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता या सर्व गोष्टी पारंपरिक वास्तुशास्त्रामध्ये यशाशी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडलेल्या आहेत. पहिले गंगाजल शिंपडून घराची शुद्धी करणं. दुसरे घरातून निर्माल्य काढून नकारात्मक ऊर्जेला हद्द पार करणं. तिसरे पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून अन्नाप्रती सजगता निर्माण करणं. आणि चौथे दारात आलेल्या गाईला चारा देऊन स्वतःमध्ये करुणेची भावना रुजवणं. या सर्व कृती माणसाला अधिक सकारात्मक बनवण्यासाठी कशा काम करतात हे आपण समजून घेतलं. आणि येथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे मानवी मन नेहमीच आपले कष्ट आणि आपलं सभोवतालचं भौतिक वातावरण यांच्यात एक सुसंवाद शोधण्याचा प्रयत्न करत असतं. हे यातून दिसून येतं. भौतिक वातावरणाला शिस्त लावून स्वतःच्या मनाला नियंत्रणात आणण्याची ही पद्धत आहे. मानवी मन आणि भौतिक जग यांच्यातील हा संबंध खरोखरच अद्भुत आहे. या सखोल चर्चेतून आपण शिकलो की आपल्या सभोवतालचे भौतिक वातावरण आणि दैनंदिन कृतींचा आपल्या ऊर्जेवर इतका मोठा प्रभाव पडतो असं मानलं जातं. यावरूनच मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पडलाय जो विचार करायला लावणार आहे. कोणता प्रश्न? जर एखाद्या भौतिक वास्तूचा आपल्या मानसिक ऊर्जेवर आणि यशावर इतका परिणाम होत असेल तर आजच्या काळात आपण सर्वजण दररोज ज्या डिजिटल वातावरणात किंवा इंटरनेटच्या जगात वावरतो त्याचं काय? ते अमूर्त डिजिटल जग आपल्या अंतर्गत ऊर्जेवर आणि विचारांवर गुपचूप कसा आणि किती परिणाम करत असेल? हा खूपच भेदक विचार आहे. जसं भौतिक घराचा वास्तुदोष असतो तसाच आपण सर्वांनी आपल्या एक डिजिटल वास्तुदोष तर निर्माण केलेला नाहीये ना. अगदी तेच. न वाचलेले हजारो ईमेल्स, नकारात्मक बातम्या, एकमेकांशी सतत केली जाणारी तुलना, हे सर्व एखाद्या सुकलेले निर्माल्यासारखंच आहे जे हळूहळू आपली ऊर्जा शोषून घेत आहे. खरोखर विचार करण्यासारखं गोष्ट आहे ही. तर या अमूर्त डिजिटल जगात आपण आपली ऊर्जेची शुद्धी कशी करणार आहोत? आपण ही डिजिटल वास्तू सकारात्मक कशी ठेवणार? या प्रश्नावर विचार करण्यासाठी आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. भौतिक वास्तूसोबतच आपल्या डिजिटल सभोवतालची ऊर्जा ओळखा आणि ती शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. याच एका सकारात्मक विचारासोबत आपण ही सखोल चर्चा इथेच थांबूया. धन्यवाद.